कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। आणि अशा परमार्थिक लोकाच्या, प्रामाणिक लोकाच्या, इमानदार लोकाच्या, सत्यवादी लोकाच्या जीवनातच असा एखादा काही हादसा घडून जातो की त्या माणसाचा देवावरचा विश्वासच उडतो दत्ताभाऊ। ते म्हणतात, अरे परमार्थ करून, आळंदी पंढरीची वारी करून, व्रत वैकल्य करून, जर भजन करून, कीर्तन करून जर जीवनामध्ये दुःखच येणार असेल, पुण्य कर्म करून जर जीवनात दुःखच येणार असेल, तर परमार्थ करायचाच कशासाठी? माणसाने भगवान परमात्म्याला कधी विसरू नये। कशी बी परिस्थिती असू द्या, चांगली वाईट दिवस कायमस्वरूपी राहत नसतात। आज श्रीमंती आली म्हणून टाचा वर करून चालण्यात काही अर्थ नाही। अरे श्रीमंती, संपत्ती म्हणजे ढगाच्या सावलीसारखी आहे, कधी निघून जाईल सांगता येत नाही। उन्मत्त होऊन विनाकारण गोरगरिबांना दुखवण्यात काही मजा नाही सज्जनो। ती लक्ष्मी चंचल आहे, आज तुमच्याकडे, उद्या आणखी दुसऱ्याकडे असेल। तिची कधी माणसाला गुरमी चढू नये, अहंकार येऊ नये संपत्तीचा। परिस्थिती बदलत राहत असते, कधी सुख आहे जीवनामध्ये, कधी दुःख आहे। सुख दुख दोनों आते जाते सबके जीवन में, पतझड़ और बहारों दोनों जैसे गुलशन में। चढ़ता है तूफान कभी हो, चढ़ता है तूफान कभी और कभी उतरता है। मानव तू परिवर्तन से काहे को डरता है। जब से दुनिया बनी है तब से रोज बदलती है। आज है कल है जहां फिर वो आगे चलती है। देख के अदला बदली को के अदला बदली को आहे क्यों भरता है। मानव तू परिवर्तन से काहे को डरता है। जेव्हापासून ही दुनिया बनलेली तेव्हापासून बदल अनिवार्य आहे। म्हणून कायमस्वरूपी जीवनात सुख बी नसते, कायमस्वरूपी दुःख बी नसते। जरी दुःख आलं ना सज्जन हो, बऱ्याचदा काही लोक विचार करतात, महाराज आयुष्यभर परमार्थ केला, जीवनभर परमार्थ केला, कधी कुणाचं वाईट केलं नाही, पण तरीही आमच्या जीवनातलं दुःख संपतच नाही महाराज, काय करावं? आणि अशा परमार्थिक लोकाच्या, प्रामाणिक लोकाच्या, इमानदार लोकाच्या, सत्यवादी लोकाच्या जीवनातच असा एखादा काही हादसा घडून जातो की त्या माणसाचा देवावरचा विश्वासच उडतो दत्ताभाऊ। ते म्हणतात, अरे परमार्थ करून, आळंदी पंढरीची वारी करून, व्रत वैकल्य करून, जर भजन करून, कीर्तन करून जर जीवनामध्ये दुःखच येणार असेल, पुण्य कर्म करून जर जीवनात दुःखच येणार असेल, तर परमार्थ करायचाच कशासाठी? कित्येक वेळा लोक आपल्या गळ्यातल्या माळी तोडून टाकतात। पण एक लक्षात घ्या सज्जन हो, जीवनामध्ये जे दुःख येते ना, तुम्ही आता चांगलं काम करतात म्हणून तुमच्या जीवनात दुःख आलंय असं नाही। हे दुःख तुमच्या पूर्वजन्मीचं असू शकतं, तुमचं नसलं तर तुमच्या वाडवडिलांचं असेल, त्यांचं ते अर्धवट भोगायचं राहिलं होतं म्हणून तुम्हाला आलंय। आज तुम्ही पुण्यकर्म करायलात ना, तुमचं पहिलं दुःख जर तुम्ही भोगून झालं की तुमच्या या चालू असलेल्या पुण्यकर्माचं फळ सुद्धा तुम्हाला याच जन्मात भोगायला मिळणार। कित्येक लोक असे आपण आपल्या डोळ्यानं पाहतो सज्जन हो,
लोक म्हणतात महाराज हातावर पोट होतं, मजुरी केल्याशिवाय पोट भरत नव्हतं, अशी अवस्था होती. परंतु आज जर बघितलं तर तालुक्यात कुणी हात धरत नाही. का? प्रामाणिकपणा जीवनात सोडला नाही, आयुष्यात सत्यवादीपणा कधी सोडला नाही, डगमगून जायचं नाही. मायबाप, थोडीशी परिस्थिती आपल्या मनाच्या विरुद्ध गेली तर घाबरायचं नाही. परमात्म्याचं सानिध्य अखंड हृदयामध्ये ठेवायचं आणि मनात विचार करायचा, हेही दिवस जातील, ये भी दिन जाएंगे. कायमस्वरूपी सारखी परिस्थिती नाही राहत. कित्येक वेळेला कधी कधी असं बी बघायला मिळतं, फार मोठा श्रीमंत माणूस, 5-50 नोकर चाकर हाताखाली कामाला, 200-250 एकर जमिनीचा मालक, 5-25 वाहनं दारात उभे, 10-20 बैलाच्या जोड्या दारात आहेत. 10-20 वर्षाचा काळ निघून जातो, 5-25 वर्षाचा काळ, आणि त्या 25 वर्षामध्ये होत्याचं नव्हतं होऊन जातं. परत जर विचारलं गावातल्या माणसाला, का हो अमके गावातले ते फार मोठे पाटील होते, ते कुठं गेले, आता काय करतात ते पाटील? गावातले लोक हसून सांगतात, ते लोकांच्या जनावराकडे येतात, दुसऱ्याचे ढोरं सांभाळतात. एक काळ सज्जन हो असा होता, असा येतो आपल्या जीवनामध्ये. त्या जरी केवढी बी परिस्थिती आली, कितीही यायला लागलं, परमात्मा सगळं देऊन बघतोय सज्जन हो, पण आपण आपली नियत कधी सोडायची नाही. चांगली परिस्थिती असो अथवा वाईट परिस्थिती असू द्या, गंभीरतेनं चाललं पाहिजे माणसाने. आणि जसं कर्म आपल्या जीवनातलं असेल ते प्रत्येकाला भोगावं लागणार आहे, सुखत कुणालाच नाही. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्माचे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ईश्वर
जीवनामध्ये सज्जन हो, ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याला फळ मिळते पहा. म्हणून शुकदेव भगवान म्हणतात, राजन परिस्थिती कशी बी येऊ द्या, परमात्म्याची कास सोडायची नाही. मनासारखी गोष्ट झाली तर समजायचं देवाची कृपा झाली, आणि मनाच्या विरुद्ध जर घटना घडली तर समजायचं भगवंताची इच्छा आहे. ईश्वराची इच्छा समजून त्याचा स्वीकार केला पाहिजे. दुःख सुद्धा सज्जन हो परमात्मा बुजदिल माणसाला देत नाही. जो मजबूत माणूस आहे ना त्यालाच देव दुःख देतो. एक आव्हान परमात्म्याने आपल्या समोर उभं केलंय असं समजून जीवनात आलेलं दुःख आपण त्या दुःखाचा सामना समर्थपणे सामना केला पाहिजे. सज्जन कमी दुःख होतं का पांडवांच्या जीवनामध्ये, परंतु त्यांनी कधी त्या दुःखाला दुःख समजलंच नाही. का नाही समजलं? त्या दुःखाची जाणीव पण त्यांना कधी झाली नाही. जंगलात राहिले सज्जन हो, पण तरी त्या दुःखाची त्यांना जाणीव झाली नाही, राहिली नाही. त्याचं कारण अखंड परमात्मा त्यांच्या सोबत आहे. शरीराने जरी बी नसला तर मनाने का होईना परमात्मा अखंड सोबतच आहे. अरे झोपेत सुद्धा अर्जुनाच्या रोमारोमामधून श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण शब्द बाहेर निघायचे. किती प्रेम असेल देवावर सज्जन हो. राजन भगवंतानं जशी परिस्थिती दिली त्या परिस्थितीचा स्वीकार माणसानं केला पाहिजे, एक आव्हान समजून. असाच एक जीवनामध्ये ज्याची अतिशय गरिबी होती, गरीब असणारा भक्त नाव होतं त्याचं सुदामा. त्या सुदामाच्या जीवनामध्ये काही नव्हतं, अतिशय गरीब. सकाळी खाल्लं तर काय, संध्याकाळी खावं पंचायत. हे बघा, जीवनामध्ये माणसानं गरीब असावं, कारण गरीब व्हायचं का श्रीमंत हे आपल्या हातात नसतं. गरीबाच्या घरी जन्माला यायचं का श्रीमंताच्या घरी आपण नाही ठरवू शकत. गरीब असलं तरी हरकत नाही माणसाने, पण माणसानं जीवनामध्ये दरिद्री नसावं. गरीब आणि दरिद्री या दोन शब्दामध्ये फार अंतर आहे. गरिबी असलेली परवडेल, पण दरिद्री असू नये माणसाने. दरिद्री कुणाला म्हणतात सांगू? देवानं तुम्हाला किती बी जरी दिलं, तुमच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट जरी दिलं देवानं दिलं, तरी ज्याचं मन कधी भरत नाही, ज्याच्या मनाचं कधी समाधान होत नाही, त्याला समजावं दरिद्री आहे. कमी देतो का परमात्मा? खरं सांगा, इमानदारीने सांगा. एकच दाना आपण ज्वारीच्या शेतामध्ये टाकतो, त्याचे 1000 दाणे तो परमात्मा तुम्हाला देतोय. आणखी काय द्यायला पाहिजे सांगा ना? हे उपकारच नाहीत का त्या परमात्म्याचे? सुदामा गरीब आहे सज्जन हो, पण दरिद्री नाही. दारिद्र्य हे विचारामध्ये असतं आणि गरिबी ही परिस्थितीमध्ये असते. परिस्थिती कशी जरी असली ना सज्जन हो, ती बदलत असते. मी आताच बोललोय तुम्हाला. परंतु वैचारिक दारिद्र्य कधी आपल्या जीवनात येऊ द्यायचं नाही. परिस्थिती आज आहे उद्या नाही, ती बदलत राहणार आहे. परंतु विचाराचं ग्रेटनेस अखंड मरेपर्यंत कायम राहिलं पाहिजे. विचार दारिद्र्य कधी येऊ द्यायचं नाही सज्जन हो, कशी परिस्थिती असू द्या. बऱ्याच वेळेला माणसं परिस्थितीनुसार आपले विचार बदलताना दिसतात. परिस्थिती कशी बी असू द्या, विचार बदलायचे नाही. सुदामाच्या डोक्यामध्ये विचार एकच आहेत, माझ्या भगवंताची भक्ती. कोण आहे सुदामा? कृष्ण शासित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत आहे सज्जन हो. अतिशय गरीब. गरिबीचं दुःख फार कठीण असतं, फार वाईट असतं. दुश्मनावर सुद्धा गरीब जीवनात येऊ नये सज्जन हो. आणि असा तो सुदामा
बायको त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे सुशीला. बायकोने एक दिवशी नवऱ्याला विनंती केली, मालक मी असं ऐकलंय की तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे म्हणून.